ही रायगड जिल्ह्यात पनवेल ह्या ठिकाणी घडली होती. तर ही घटना शीतल नावाच्या एका मुलीबरोबर घडली होती. ती कॉलेजमध्ये जायची, आपला अभ्यास करायची आणि हॉस्टेलमध्ये येऊन पण एकदम शांत असायची. आणि बरोबर त्याच मोमेंटला शीतलची तब्येत खूप जास्त खराब होते. ती शीतलची आता सगळ्यांशी बोलू लागली होती, सगळ्यांशी कम्युनिकेट करू लागली होती. ती बोलणं बंद करते, ती कोणासोबत जात नाही. इवन तिचा अभ्यास पण खूप जास्त कमी होतो. दुसऱ्या दिवशी त्यांनी त्यांच्या गावातला जो एक मांत्रिक होता त्याच्याशी संपर्क साधला आणि तेव्हा त्यांनी सांगितलं त्यामुळे या सगळ्या गोष्टी होत आहेत. ह्या कथा मनोरंजनासाठी आहेत. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. ह्या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. हॅलो 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 मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं स्टोरीज विथ रिकीच्या एका नवीन एपिसोडमध्ये, जिथे मी रिकी तुम्ही पाठवलेल्या, मी ऐकलेल्या किंवा मी वाचलेल्या गोष्टी तुम्हाला सांगतो. आणि जो पण गेला एपिसोड टाकला होता त्यावर तुमचे खूप जास्त प्रेम आलं आहे आणि काही 3 कॉमेंट्स इथे आहेत. थँक्यू सो मच तुम्ही कमेंट केल्याबद्दल, कारण तेच एक माध्यम आहे जिथे आपण लोक संवाद साधू शकतो. आणि आजही आपल्याकडे बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही पाठवल्यात मला. जास्त वेळ न घालवता आपण गोष्टींना सुरुवात करूया. आता विचार करा ना, की तुम्ही एका नवीन घरात, एका नवीन सोसायटीमध्ये शिफ्ट होता आणि तिथे गेल्यावर तुम्हाला समजतं खूप सुंदर सोसायटी आहे, खूप छान लोक आहेत. तुमच्या शेजारी आजी-आजोबा राहतात, ते खूप जास्त प्रेमळ आहेत, ठीक आहे. ते काही ना काही तुम्हाला खाऊ देत असतात, ते तुमची खूप काळजी घेत असतात, ते येऊन जाऊन तुम्हाला ते विचारत असतात. पण एके दिवशी जर हेच आजी-आजोबा तुमच्या जीवावर उठले तर? तर आजची जी ही गोष्ट आहे ना, ती अशीच काहीतरी आहे. मुंबईमधल्या दहिसर या भागात ही गोष्ट घडली होती आणि ही गोष्ट एका मुलीची आहे, एका 17 वर्षाची लहान मुलगी. तिचं नाव सोनिया होतं. तिचे आई-वडील लहानपणीच म्हणजे वारले होते. तर त्यामुळे ती अनाथ होती आणि ती लहानपणापासूनच असं काही ना काहीतरी छोटं-मोठं काम करून तिचं पोट भागवायची वगैरे. आणि ती काय करायची ना, ती त्यांच्या बाजूला जे सोसायटी होते ना, म्हणजे जे मोठे-मोठे सोसायटीज होते, तर तिथे ती कचरा काढायची. कचरा उचलण्याचं वगैरे, कचरा काढण्याचं काम करायची. ज्याने तिला म्हणजे बऱ्यापैकी पैसे वगैरे मिळायचे. जसं जनरली एक कचरा वगैरे काढणारे जे लोक असतात त्यांना जे मोठ्या सोसायटीमध्ये राहणारे लोक एवढं हे नाही करत, म्हणजे जास्त एंटरटेन नाही करत किंवा जास्त त्यांना असं जवळ नाही करत. पण सोनिया जी होती ना, ती खूप वर्षांपासून तिथे काम करायची, म्हणजे 2-3 वर्षापासून ते काम करत होते आणि आता सगळेच सोसायटीवाले तिच्या ओळखीचे झाले होते. त्या सोसायटीमध्ये ना तिला नेहमीच कोण ना कोणतरी म्हणजे असं घालून पाडून बोलायचं, की "अरे हे इकडून काढ, ते तिकडून काढ, हे कचरा बरोबर कर." ते तिला प्रचंड राग यायचा. पण ती काही करू पण नव्हती शकत, कारण तिला पैशांची गरज होती. तर ती ऐकून घ्यायची. पण त्या सोसायटीमध्ये आहे ना, एक आजी-आजोबा होते जे खूप चांगले होते तिच्याशी. म्हणजे ते तिला दरवेळी जेव्हा ती यायची तेव्हा पाणी हवं आहे का किंवा काय हवं आहे का, नेहमी तिला विचारायचे. तिला जास्त अजिबात त्यांनी कधीच त्रास नाही दिला. त्यामुळे तीही त्यांचं थोडंफार जे काम असायचं, म्हणजे काही आणणं झालं किंवा काही मदत करणं झालं, ते ती करायची. त्या आजी-आजोबांचं वय तुम्ही पकडा ना 80च्या वरती, 80sमध्ये वगैरे ते लोकं होते. आणि ते नेहमीच जेव्हा ती यायची ना, तेव्हा तिला काही ना काहीतरी खाऊ देणं झालं, दिवाळीला भेट देणे झाले, दिवाळी, होळी वगैरे त्यांचं बक्षीस वगैरे देणं नेहमीच त्यांचं सुरू असायचं. पण दरवेळी आहे ना, ते लोकं सोनियाला एक गोष्ट नेहमीच बोलतात, की "तू आहे ना, तू एकदम आमच्या मुलीसारखी आहेस." म्हणजे आता ती आमच्याबरोबर नाही आहे, ती US असते, तिचं नाव ऐश्वर्या आहे आणि ती काहीतरी डॉक्टर वगैरेचा अभ्यास करते तिथे. पण तू जेव्हाही येते, जेव्हाही तुला आम्ही बघतो किंवा ज्या प्रकारे तू आमच्याशी बोलतेस ना, आम्हाला तिचीच आठवण येते. तर हे ऐकून सोनियाला पण थोडं इमोशनल वाटतं, कारण जसं मी बोललो, की तिचेही आई-वडील नसतात आणि तशा सगळ्या गोष्टी, आणि ज्या प्रकारे तिला हा जो समाज ट्रीट करत असतो ना, कारण जशी-जशी ती मोठी होऊ लागते तर माहिती आहे ना, की एकटी मुलगी जी एकटी राहते तर बरेच लोकं तिला त्रास देत असतात. वरून जिथे काम करते तिथेही लोक नेहमी तिला घालून पाडून बोलत असतात. पण दुसऱ्या ठिकाणी ही जी आजी-आजोबा आहेत ते तिला रिस्पेक्ट देतात, तिच्याशी प्रेमाने बोलतात. ते तिच्याबरोबर आपलं सुख-दुःख शेअर करतात. हे ऐकून सोनियाला पण थोडं म्हणजे त्यांच्याबद्दल थोडं प्रेम आणि थोडी आपुलकी वाटते. आणि तसंच चालू असतं. ती रोज त्यांच्या घरी येते, तर कधी ती काही आणते, तर कधी ते काही तिला देतात आणि अशा सगळ्या गोष्टी होत राहतात. तर एक दिवशी काय होतं ना, ती कचरा वगैरे घ्यायला आली असते. तेव्हा ती आजी बाहेर येते. तर ती बोलते, "अरे आज दिवाळी आहे, तर तू आज ये आमच्या घरी ये." तसं पण आमच्या इथे म्हातारा-म्हातारीच्या घरी कोण येतंय? निदान तू तरी येशील, थोडं सणासारखं वाटेल.
तर ती बोलते अरे नको कशाला, काय गरज आहे, असं तसं नको नको तुम्ही करा. पण ती तिला फोर्स करतात की अरे तू ये, तुला मी बोललोय ना की तुमच्या मुलीसारखी आहेस. ती दिवाळीत येणार होती पण ती आताही नाही आली, तर तू ये, आम्हाला काय ऐकायचं नाही, तू ये. सोनिया संध्याकाळी तयार वगैरे होऊन त्यांच्या घरी जाते. तर घरी जाते, फराळ वगैरे ते सगळं होतं. आणि त्याच्यानंतर आहे ना ते लोक तिला एक गिफ्ट देतात. आणि ते गिफ्ट जसंच ती उघडते ना, ती शॉक होते. त्या बॉक्समध्ये सोन्याच्या बांगड्या होत्या. हे ऐकून सोनिया घाबरते, बोलते हे काय दिले तुम्ही मला, हे नको आहेत. तेव्हा जेसर ठेव, आमच्या तर्फे आहेत तुला. बोलते, अरे पण हे सोन्याचे तेवढं महाग मला नका देऊ तुम्ही. म्हणजे नाही तुला ठेवावं लागेल, नाही तर आम्ही तुझ्याशी बोलणार नाही. ह्या त्या गोष्टी खूप चालतात. ती त्यांना नकार देते, नाही नाही बोलते, पण ते काही तिचं ऐकत नाही. आणि सोनियाला पण कुठे ना कुठे ऑब्व्हियसली कोणाला नाही आवडणार, तर ती घेते आणि ठेवते. तर तो दिवस जातो आणि पुढचे काही दिवस ते आजी आजोबा तिला काही दिसत नाही. म्हणजे जेव्हा ती कचरा वगैरे घ्यायला येते तर त्यांचं काही दार बंद असतं. 8-1 दिवसानंतर जेव्हा ती तिथे गेलेली असते, आजोबा येतात. आजोबा तिला दिसतात. तेव्हा ती विचारते, काय हो आजोबा तुम्ही कुठे दिसत नाही अजिबात. तेव्हा तिला आजोबा बोलतात खूप जास्त सिरियस व्हॉइसमध्ये, की आत ये, तुला काहीतरी दाखवायचंय. ती आतमध्ये जाते तर बघते की आजी खूप जास्त विचित्र अवस्थेत असते. जी आजी जे खुश असायची, नेहमी खाऊ वगैरे द्यायची, ती एकदम विचित्र पद्धतीने बेडमध्ये अशी म्हणजे अशी पडलेली असते. तेव्हा सोनिया घाबरते आणि विचारते की नक्की आजीला झालं आहे काय. तेव्हा आजोबा बोलतात की खूप दिवसांपासून तिची तब्येत खराब आहे आणि आमचं वय झालं असल्यामुळे कोण आम्हाला काळजी घ्यायला पण नाही आहे. आमची मुलगी येणार आहे, काही दिवसात येणार आहे, तोपर्यंत बघू आता कसं काय ते. तोपर्यंत हिला फक्त वाचायला हवं. तर सोनीला खूप जास्त वाईट वाटतं की म्हणजे ते लोक त्याची एवढी काळजी घेतात, तिला एवढे महाग महाग गिफ्ट देतात, तिला त्यांच्या मुलीसारखं समजतात आणि ती ती अशा परिस्थितीत त्यांची मदत नाही करू शकत. तेव्हा ती त्यांना बोलते, अरे आजोबा एक काम करा, मी काही दिवस येते, तुमची आणि आजीची काळजी घेईन मी. तर नको नको तू का त्रास करतेस असं. तर ते बोलते नाही काही अजिबात त्रास नाही, तुम्ही मला मुलीसारखी मानता ना, तर मी येते आणि काही दिवस राहीन, तुमची मुलगी येईपर्यंत मी इथे राहते. ते बोलतं बरं तुला जे योग्य वाटेल ते, तू असलीस तर तेवढंच आजीलाही जरा बरं वाटेल. तर काही दिवस जातात, सोनिया तिथेच आजीची काळजी घेते, औषध वगैरे त्यांना देत असते. पण त्यावेळी ती एक गोष्ट नोटीस करते की त्या आजी आजोबांना ना सोसायटीमध्ये कोणच विचारत नाही. म्हणजे जसेच ते लोक गेले ना की सगळे लोक लांब पळतात. तिच्यासाठी खूप स्ट्रेंज असतं की हे एवढे चांगले असून हे लोक लांब का जातात त्यांच्यापेक्षा. म्हणजे कोणी त्यांना आजीची एवढी खराब परिस्थिती असून सुद्धा कोणी त्याला विचारायला सुद्धा येत नाही. तेव्हा तिला असं वाटतं की जाऊ दे, हे लोकच खराब आहे, ती सोसायटीच खराब आहे, असं तसं कारणं देऊन ती एवढं लक्ष देत नाही. आता काही दिवसांनी आजी बरी होते, म्हणजे जशी आधी फिट अँड फाईन होऊन जाते. त्यावेळी सोनिया त्यांना परत विचारते, अहो तुमची मुलगी येणार होती, आता जवळ आठवडा झाला. तर ते बोलतात हां ती येणार आहे, ती बोलली आहे, ती आता ह्या आठवड्यात येईल, तिचं काहीतरी काम अटकलेलं, तिला तिकीट्स नव्हत्या मिळत, त्यामुळे आता येणार आहे ती. आणि ते सगळं ऐकून सोनिया बोलते ठीक आहे जाऊ दे. ती जेवण वगैरे सगळं त्यांना बनवते आणि थोड्या वेळानं ती झोपायच्या तयारीत लागते. आता त्या रात्री जे सोनियाबरोबर घडणार होतं ना, ते तिने कधी स्वप्नातसुद्धा विचार नाही केला असेल. त्या रात्री आहे ना तिच्या डोक्यात तेच सगळं चालू असतं की मग तिला असं वाटतं की काहीतरी गडबड आहे यांच्यात, की ज्या प्रकारे ती आजी लगेच बरी झाली, तिला असं वाटतं कुठे ना कुठे ना ती आजी नाटक करत होती. दुसऱ्या ठिकाणी ती ही विचार करते की एकाच जर शेजारीला ते लोक आवडत नसतील तर वेगळी गोष्ट आहे, पण पूर्ण सोसायटीमध्ये त्यांच्याशी कोणच बोलत नाही. म्हणजे ते लोक जिथे उभे राहिले ना तिथे लांब लांबपर्यंत कोण दिसत नाही. तर हे तिच्यासाठी खूप विचित्र वाटतं. बरं बऱ्याच अशा गोष्टी तिच्या डोक्यात सुरू होतात की म्हणजे हे लोक एवढे महागातले गिफ्ट का देत आहेत, किंवा हे लोक एवढं का जवळ करत आहेत. आणि दुसऱ्या ठिकाणी जे मुलीबद्दल हे बोलत आहेत ती मुलगी येत का नाही आहे. आता एवढे वर्ष झाले मी तर कधी नाही बघितलं त्यांच्या मुलीला. तर ह्याच गोष्टी तिच्या डोक्यात चालू असतात आणि तितक्यातच तिला किचनमधून एक आवाज येतो. ती डोक्यावरून चादर खाली घेते आणि ऐकते तर तेच म्हातारी, जी म्हातारीला पलंगावरून उठता सुद्धा येत नव्हतं, ते किचनमध्ये त्या म्हाताऱ्यासोबत जाऊन बोलते की झालं फक्त आता उद्याचा दिवस झाल्यावर हिजाही खेळ खतम. हिलाही त्याच प्रकारे धंद्याला लावू आपण, जसं आपण बाकीच्यांना लावले. खूप साधी पण आहे बिचारी, लगेच आपल्या जाळ्यात अडकली. हे ऐकून सोनिया खूप जास्त घाबरते. तिचं पूर्ण अंग थंड पडतो आणि तिच्या पूर्ण अंगावर शहारे येतात. आणि तिला फक्त एकच गोष्ट डोक्यात येते, ते म्हणजे आपण चुकलो आहे.
आपण इथे नाही आलो पाहिजे होतं. दुसऱ्या दिवशी ती जेव्हा उठते तेव्हा ती असं दाखवते की काहीच घडलं नाही आहे. तिला असं वाटतं की जर मी आरडाओरडा केला तर उगाच फसू. कारण तिला हे तर समजलेलं असतं की हे जे म्हातारी जे दाखवत आहेत आणि जे बाहेरचे लोक यांच्याशी जसं वागतायत ना, हे जसं स्वतः दाखवत आहेत तसं तर हे नाही आहेत. तेवढ्यातच ते आजी आजोबा येतात आणि तिला बोलतात की अरे आम्ही जरा बाजारातून जाऊन येतो, जरा सामान आणायचं आहे, आज संध्याकाळी आपल्या घरी थोडी पूजा वगैरे आहे, तर त्यासाठी आम्ही जरा सामान आणायला जातो. हे ऐकून सोनिया बोलते मी पण येऊ का, तुम्हाला काही मदत वगैरे हवी आहे का? ती आजी तिच्याकडे बोलला अजिबात नाही, तू नको येऊ, आम्ही आणतो, तू 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 घरची थोडी काळजी घे, तू जरा साफसफाई कर, आम्ही येतो, तू बस, तू आराम कर, तू खूप काम केलंयस. एकूण परत तिला वाटतं की काही ना काहीतरी गडबड नक्की आहे. ते लोक जसंच बाहेर जातात ही आतून कडी लावते आणि शोधायला सुरुवात करते की नक्की किचनमध्ये चाललं काय होतं यांचं. तर तो इथे तिथे सगळीकडे शोधू लागते की काय नक्की यांचं चाललंय काय, हे नक्की करतात काय, कोण आहे ती मुलगी, असं तसं ते शोधायला लागते. तेव्हा ती सगळीकडे शोधते पण किचनच्या एका कोपऱ्यात तिला एक 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 डब्बा सापडतो. तो एक बॉक्स असतो ना, आधीच्या काळी नाही का लोक ती पेटी घेऊन जायचे, तेच तिला सापडतं आणि त्याच्यावर आहे ना खूप विचित्र प्रकारे असे काही ना काहीतरी असे चित्र वगैरे किंवा टिक्के वगैरे लावलेले असतात. त्याच्या ह्याला एक कुलूप लावलेला असतो त्याच्या कडीला. तर ते कुलूप वगैरे तिला काही करून फोडून बघायचं असतं. ती आतमधून हातोडी वगैरे आणून ते कुलूप कसं बसा तरी तोडते आणि ती पेटी उघडते. आणि जशीच ती पेटी उघडते त्याच्यातलं सामान बघून सोनिया हादरून जाते, खूप जास्त घाबरते. त्या पेटीत आहे ना खूप वेगवेगळ्या प्रकारचे असे असे केस बांधून ठेवलेले, म्हणजे वेणी असते ना, मुली वेणी बांधतात, म्हणजे असे ते कापून ठेवलेले वेगवेगळे. परत काहीतरी असे कपड्यांचा एक 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 तुकडा ठेवला होता. त्या प्रत्येक गोष्टीमध्ये अशा भावल्या वगैरे होत्या. म्हणजे ते एकत्र बघून हे समजत होतं की हे जे म्हातारे होते ना, हे ते काहीतरी करणी किंवा कालाजादू असं काहीतरी प्रॅक्टिस करत होते. आणि त्याच्या बाजूला तिला एक 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 पत्र सापडतो आणि त्या पत्रात 17 मुलींची नावं लिहिलेली असतात आणि त्याच्या बाजूला तारखं लिहिलेली असतात. त्या कागदात, त्या पत्रात 17 मुलींची नावं लिहिलेली असतात. केसांचं जे गुंता असतो किंवा कपड्याचा तुकडा असतो ना, त्याच्यावरही तेच नाव आणि तारीख लिहिलेली असते. त्यावर सगळं त्यांच्याबद्दल लिहिलेलं असतं, म्हणजे त्यांना कधी ते लोक भेटले, कधी त्यांच्यावर काय 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 गोष्टी केल्या आणि त्या सगळ्या गोष्टी. पण जे 17वं नाव असतं ना, ते नाव असतं सोनिया. तिचं नाव तर असतं पण त्याच्या बाजूला तारीख अजून लिहिलेली नसते. हे बघून सोनियाला हे समजतं की आत्तापर्यंत हे जे गुंता आहे, हे जे कपडा आहे, हे त्या मुलींबरोबर काही ना काहीतरी चुकीचं करून इथे ठेवलं आणि तीच गोष्ट आज माझ्याबरोबर सुद्धा होणार आहे. सोनिया लगेच तिथून उठते आणि बाहेर जायचा प्रयत्न करते, तर बघते तर दार बाहेरून लॉक असतं. ती जोरात ओरडते, वाचवा वाचवा वाचवा. तर आजूबाजूचे लोक वगैरे जमा होतात. तो बाहेरचं जे कडी वगैरे खोलतात आणि ती बाहेर पळून जाते. ती एवढ्या लांब जाते की ते 2-3 वर्ष तिथे भटकत सुद्धा नाही. आणि जेव्हा ती 3-4 वर्षानंतर जेव्हा ती परत येते तिथे तिच्या काही मित्रांबरोबर वगैरे आणि तिथे विचारते की नक्की इथे झालं काय होतं, तेव्हा तिला समजतं की ते जे आजी आजोबा होते ना, त्या लोकांनी त्याच दिवशी, ज्या दिवशी पळून गेली ना, जेव्हा त्यांचं हे सगळं पोल खोलणार होती, त्याच दिवशी त्यांनी स्वतःचा जीव घेतला. आणि जेव्हा पोलीस वगैरे सगळे आले तेव्हा त्यांना एक गोष्ट समजली की हे जे 2 म्हातारे लोक होते ना, हे अशाच मुलींना पकडायचे. म्हणजे कोण अशी मुलगी असते ना, जिचं कोण नाही आहे किंवा रस्त्यावर आहे किंवा भीक मागते किंवा काही, अशा गरीब मुलींना पकडायचे. त्यांना काही गोष्टी वगैरे द्यायचे, म्हणजे त्यांना खुश ठेवण्यासाठी वगैरे. आणि एकदा जेव्हा त्यांचा असा ट्रस्ट बिल्ड झाला तर तेव्हा ते लोक तिला घरी बोलवायचे आणि काही दिवसांनंतर ती मुलगी गायब व्हायची. तर तेव्हा ती बोलली की ती जी आजी होती ना, ती अशी काळा जादू वगैरे काही ना काहीतरी करायची. आणि जेव्हा लोकांना असं, म्हणजे जेव्हा नरबळी वगैरे त्या, तर ही इथून मुली वगैरे त्यांना पाठवायची. आणि त्याच सगळ्या गोष्टी ते लोक वर्षानुवर्ष करत होते. आणि म्हणूनच जे सोसायटीवाले होते ना, त्यांना कुठे ना कुठे अंदाजा होता, त्यांना काही गॅरंटी नव्हती, पण कुठे ना कुठे त्यांच्या ह्या वागणुकीचं भनक होती आणि म्हणून ते लोक असे लांब राहायचे. इवन ते म्हातारे कितीही त्रासात असले तरीही कोण तिथे जायचं नाही, कारण त्यांना माहिती होतं की जर आपण ह्यांच्या विरोधात बोललो ना, तरी आपलंच काहीतरी वाईट करतील. आणि त्या ह्याच्यात सगळ्यात स्ट्रेंज गोष्ट ही होती
ती लोकं जे बोलायचे ना, की आमची मुलगी येणार आहे, अमेरिकेला राहते, US वरून असं असं. तिचं नाव ऐश्वर्या होतं. जे फोटो वगैरे त्यांनी लावले होते, ते माहिती पडलं की ती मुलगी, तिचा मृत्यू 8 वर्ष आधीच झाला होता. आणि ते कसं झालं, काय झालं, ते कोणालाच माहिती नाही. आपली आई बोलायची ना, की कोणी दिलेलं खाऊ नको किंवा कोण बोलवत असेल तर जाऊ नको. तर ते त्याच कारणामुळे बोलत असतील. आणि इव्हन आता आपण पुढच्या एपिसोडमध्ये ही गोष्ट तर मी ऐकली होती, आपल्या एका सबस्क्रायबरने सांगितली होती. मी अशीच तुम्हाला एक ट्रू क्राईम तुमच्यासमोर आणणार आहे, ज्यात तुम्ही ह्याचं एकदम भयानक व्हर्जन बघाल. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर आत्तापासून चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तुम्ही आपली मेंबरशिपही घेऊ शकता, कारण मेंबरशिपवर जनरली एपिसोड्स लवकर येतात. ठीक आहे, आपण आपल्या पुढच्या स्टोरीकडे जाऊया. तर आपल्यापैकी प्रत्येकजण आपल्या मित्रांना खूप जवळचं समजतो. बरं, आपली जी मैत्रीण असते ती आपली खूप जवळची असते, बरोबर. आपण एखाद्या वेळी आपल्या आईवडिलांवरही तेवढा विश्वास नाही ठेवणार जेवढा आपल्या मैत्रिणींवर ठेवू, बरोबर की नाही. पण विचार करा की तेच मित्र, तेच मैत्रीण आपल्या जीवावर उठले तर. आपली जी दुसरी गोष्ट आहे ना, ही अशीच काहीतरी आहे. ही रायगड जिल्ह्यात पनवेल या ठिकाणी घडली होती. तर ही घटना शीतल नावाच्या एका मुलीबरोबर घडली होती, जी तिच्या कॉलेजसाठी कोल्हापूरवरून तिथे आली होती. आता ते जे ठिकाण होतं ना, तिथे त्यांच्या एवढं काही जवळचं किंवा कोण नातेवाईक, पाहुणे वगैरे कोण राहत नव्हते. तर त्यांनी काय विचार केलं, तिचं जे कॉलेज होतं ना, त्याच्याच बाजूला त्यांचं एक गर्ल्स हॉस्टेल होतं. तर तिथे मुलींची राहण्याची वगैरे खाण्याची सगळी सोय होती. त्यामुळे शीतलनी वगैरे तिच्या आईवडिलांनी तिचं तिथेच ॲडमिशन घेतलं. म्हणजे कॉलेजचं जे गर्ल्स हॉस्टेल होतं ते तिथेच राहण्याचं त्यांनी ठरवलं. तर कसं झालं की शीतल गेली, आणि शीतल कशी गावावरून आलेली मुलगी होती आणि एकदम इंट्रोवर्ट, एकदम असं एकदम गावखेड असतं ना, तिथून आली होती. पण ती खूप जास्त हुशार होती, म्हणजे तिला अभ्यास खूप जास्त आवडायचा. पण तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळी आपण गावातून येतो किंवा आपली ज्या प्रकारे भाषा असते ना, ते आपण मुंबई ठिकाणी किंवा शहरात जातो तेव्हा बरेच लोकं आपली एक खिल्ली उडवतात किंवा आपल्यावर हसतात. हे तिच्या डोक्यात होतं कुठे ना कुठे, की कदाचित मी जे बोलेन, माझी ज्या प्रकारे भाषा आहे ती यांना समजणार नाही. हे लोकं फटाफट इंग्लिश बोलतात, हिंदी बोलतात. तर तेवढं तर ती गप्पच असायची. शीतल जास्त कोणाची बोलायची नाही. ती कॉलेजमध्ये जायची, आपला अभ्यास करायची आणि हॉस्टेलमध्ये येऊन पण एकदम शांत असायची. कोणाशीच अजिबात काय बोलायची नाही. पण त्यातच तिची एक रूममेट असते राणी म्हणून, ते दोघी राहत असतात. हळूहळू तिच्याशी मैत्री होते. सुरुवातीला शीतल तिच्याशी पण अजिबात बोलत नाही, पण जसे जसे दिवस जातात तर राणी तिला खूप प्रकारे मदत करू लागते. म्हणजे सपोर्ट देते, की मॉरल सपोर्ट देते आणि तिला प्रोत्साहित करते, की अरे तू पण बोलशील, बिंदास राहा, असं तसं गोष्टी. त्यामुळे शीतलला थोडं ट्रस्ट वाटतं राणीवर, की बाबा जाऊ दे. राणी जी आहे ना, ती म्हणजे माझी खूप छान मैत्रीण आहे. ती अभ्यासात मदत करते, मला खूप गोष्टी ज्या इंग्लिशमध्ये असतात ते समजत नाही ते वगैरे सांगते, तर तिला खूप जास्त ट्रस्ट होतं. आणि हळूहळू कसं होतं ना, की शीतल अभ्यासात खूप जास्त चांगली होऊ लागते. म्हणजे ती ऑलरेडी हुशारच असते, पण तिचं कॉलेजमध्ये सुद्धा नाव होऊ लागतं. जसे जेव्हा त्यांचे एक्झाम्स वगैरे होतात, तिचं नाव वारंवार येऊ लागतं. आणि तिकडचे जे शिक्षक वगैरे असतात ना, तेही तिला खूप मदत करतात. त्यांना खूप प्राऊड वाटतं, की बाबा ही गावाखेड्यातून आलेली मुलगी इथे येऊन एवढं छान अभ्यास करते आणि त्या सगळ्या गोष्टी. पण आता बऱ्यापैकी जे आधी लोकं तिची खिल्ली उडवायचे किंवा तिला खाली लेखायचे किंवा तिच्या भाषेवरून, तिच्या राहण्यावरून, तिच्या कपड्यांवरून तिला जे त्रास द्यायचे ना, तर तेच लोकं तिच्याशी मैत्री करू पाहत होते. ते बऱ्यापैकी पॉप्युलर होत होती. कॉलेजमध्ये पॉप्युलर होण्याचं पण एक वेगळंच एक फिलिंग असते, की आपल्याला पूर्ण कॉलेज ओळखू लागतं. प्रिन्सिपलपासून शिक्षक आणि मस्त चाललं होतं. पण आपण बोलतो ना, की जेव्हा सगळ्या गोष्टी चांगल्या चालतात ना, तेव्हाच कोणा ना कोणाची तरी नजर लागते किंवा कोणतरी मुद्दामून नजर लावतो. 2 आठवड्यानंतर शीतलच्या फर्स्ट इयरची फायनल एक्झाम असते आणि सगळे लोकं एकदम तयारीत वगैरे लागले असतात. आणि बरोबर त्याच मोमेंटला शीतलची तब्येत खूप जास्त खराब होते. ती शीतलची आता सगळ्यांशी बोलू लागली होती, सगळ्यांशी कम्युनिकेट करू लागली होती आणि सगळं काही मस्त चालू असतं. ती हळूहळू शांत होते. ती बोलणं बंद करते. ती कोणासोबत जात नाही. इव्हन तिचा अभ्यास पण खूप जास्त कमी होतो. आई-वडिलांना जिथे ती रेग्युलरली फोन करायची, त्यांचा फोन ती आता कट करू लागली होती. म्हणजे बोलतात ना, की फोन आलं, मी बरं नाही वाटत आहे, हे नाही वाटत आहे, अभ्यासाचं खूप टेन्शन आहे, असं करून ती कट करू लागली. आता जसं पुढचा वर्ष सुरू होतं ना, म्हणजे न्यू ॲडमिशन जेव्हा येतात, तर शीतलची पण एक नातेवाईक किंवा एक मैत्रीण बोलू शकतो, ती त्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घेते आणि ती येते. आणि जेव्हा ती शीतलला त्या परिस्थितीत बघते ना,
तिला खूप जास्त वाईट वाटतं. परिवाराला सांगते की हिची तब्येत वाटतं ठीक नाही आहे, असं तसं त्या सगळ्या गोष्टी. तर तिसऱ्या दिवशी तिचे आई-वडील वगैरे येतात आणि तिला परत कोल्हापूरला त्यांच्या गावी घेऊन जातात. गावी वगैरे जाते, बरं डॉक्टर उपचार वगैरे सुरू होतात, टॉनिक वगैरे सुरू होतात. पण काहीच कसल्याच गोष्टीचा तिला फरक नाही पडत. बरेच रिपोर्ट्स काढले जातात, पण काहीच नाही. असं बघायला गेलो तर असं काही आजार पण तिच्यात नव्हतं. पण ती नेहमी आहे ना शांतच बसायची. तिला रात्री अजिबात झोप यायची नाही. म्हणजे खूप कमी झोप यायची. जेवण तिनं खाणं सोडलं होतं आणि ओव्हरऑल एकदम शांत बसायची. जेव्हा त्यांनी अजून काही रिपोर्ट्स वगैरे काढले, सगळ्या रिपोर्ट्समध्ये नॉर्मल. तिला विचारतायत, "काय झालं का? कोणी काहीतरी तुझ्यावर केलं का? तर सांगा मला," असं तसं. पण ती बिलकुल काहीच बोलत नाही. आता एक दिवशी होतं कसं, की तिची आत्या तिला बघायला येते. कोणत्यातरी म्हणजे मंदिरात त्यांच्या कुलदेवतेला नवस मागते आणि ते पेढे वगैरे तिच्यासाठी घेऊन येते. आता जसंच आत्या येते, तिला मिठाई वगैरे तिच्या हातात धागा वगैरे बांधायला येते, तेव्हा ती तर खूप जास्त व्हायलंट होते आणि ती तिला बोलते, की "तू निघून जा इथून. तू इथे राहू नको, तू जा." आणि जोरात किंचायला लागते. हे ऐकून तिचे आई-वडीलही येतात आणि बघतात, की अरे, या मुलीला झालं काय नक्की? आता पण जेव्हा शांत होती, अचानक काय झालं? ती आत्यापासून जेवढं लांब होईल तेवढं लांब पळते. "तो धागा माझ्यापासून लांब न्या, ते सगळं लांब न्या. मला नको आहेस, तू नको आहेस मला. जा इथून, निघून जा." असं तिला घाण शिव्या द्यायला लागली. त्यावेळी त्यांना समजलं, की हे डॉक्टर आणि त्या सगळ्यांच्या गोष्टी नाही, ते काहीतरी वेगळं आहे. दुसऱ्या दिवशी त्यांनी त्यांच्या गावातला जो एक मांत्रिक होता, त्याच्याशी संपर्क साधला आणि तो तिला बघायला आला. म्हणजे ती झोपली होती ना, तिला काहीतरी औषध वगैरे देऊन त्याने झोपवलं. तेव्हा त्याने सांगितलं, की हिच्यावर आहे ना कोणी काहीतरी मंतरलंय आणि काहीतरी आहे जे हिच्यावर केलं आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी होत आहेत. हे ऐकून घरातल्यांनाही काही समजलं नाही, की बाबा ही मुलगी आतापर्यंत कोणाच्यात बसण्या उठण्यात नाही आहे, कोणाचंच काय आणि एवढी लहान आहे ती. तरी म्हणजे कोणी केलं असेल ती सगळ्यांची चांगली आहे. तेव्हा तो जो मांत्रिक असतो तो बोलतो आपल्याला यावर पूजा वगैरे करायला लागेल, या सगळ्या गोष्टी करायला लागतील आणि आपण करू ते. आणि त्यांचं तेच हवन वगैरे त्या सगळ्या गोष्टी होतात. ते रिच्युअल्स वगैरे करतात आणि ते सगळं करतेवेळी जी शीतल असते ती खूप जास्त आरडाओरडा करते. खूप जास्त हातपाय आपटते, डोकं आपटते. तिला 4 जणांनी धरून ठेवलेलं असतं त्यावेळी. काही दिवसांपूर्वी ती एकदम शांत झालेली. तीच मुलगी एकदम आदलापट करते. त्या लोकांनाही ती ऐकत नाही. त्यातच एक मांत्रिक गोष्ट होती, की ह्या पोरीला लवकरात लवकर बरं कर आणि हे ज्यांनीही केलं असेल ना, हे त्याच्यावरच उलटू दे. काही दिवस जातात आणि शीतलमध्ये हळूहळू बदलाव यायला लागतात. ती घाबरलेलीच असते, ती शांत असते, पण हळूहळू ती जेवायला लागते, झोपायला लागते. आधीसारखी म्हणजे व्हायलेंट नाही राहत, शांत राहते आणि 5-6 महिन्यानंतर ती ऑलमोस्ट रिकवर होते. आता असं कॉलेजच्याही सुट्ट्या संपल्यात, परत तिची एक्झाम आलेली असते. तिला परत ते लोकं कॉलेजमध्ये वगैरे पाठवतात. जेव्हा ती तिच्या कॉलेजमध्ये वगैरे जाते ना, तिच्या रूमवर जाते ना, तेव्हा ती एक गोष्ट बघते, की जी तिची राणी तिची रूममेट होती ना, ती नव्हती. ती आजूबाजूच्या लोकांना विचारते, की राणी कुठे गेली? तेव्हा ते तिला बोलतात, की तू गेल्यानंतर राणीची तब्येत खूप जास्त खराब झाली आणि ती एवढी खराब झाली, की तिला म्हणजे म्हणजे तिला खूप जास्त त्रास व्हायला लागला. कंटिन्यूअस ताप आणि त्या सगळ्या गोष्टी होऊ लागल्या. म्हणून तिचे आई-वडील तिला परत गावी घेऊन गेले. तिने सगळं आपलं सामान वगैरे आणलं आणि संध्याकाळी शीतलने आपल्या आईला कॉल केला आणि आईला ह्या सांगितलं, की सगळं आहे, ठीक आहे. मी आली आहे इथे. तेव्हा मी राणीबद्दलही सांगितलं आणि जसंच आईने राणीबद्दल ऐकलं, तिच्या डोक्यातली ट्यूब पेटली. तुम्हाला आठवते तो मांत्रिक काय बोललेला, की ज्याने हिच्यावर ह्या सगळ्या गोष्टी केल्या असतील, हे सगळं त्याच्यावरच उलटू दे. आणि त्यावरून समजलं, की ह्या सगळ्या गोष्टी करणारी राणीच होती आणि मग नंतर तिच्यावरच हे सगळं उलटलं. आणि त्याचं कारण काय? तिला नेहमी असं वाटायचं, की ही मुलगी जी आधी बोलायची पण नाही, कोण हिला ओळखायचं सुद्धा नाही. हिला मी थोडंफार बोलणं शिकवलं, मी हिच्याशी मैत्री केली आणि आता ही सगळ्यांची फेव्हरेट झाली. ह्या गोष्टी तिला आवडत नव्हत्या आणि ती जी कॉलेजमध्ये फेमस होत होती आणि ह्या गोष्टी तिला पटत नव्हत्या आणि त्यामुळेच तिने हे सगळ्या गोष्टी म्हणजे केल्या. तर मंडळी तुम्ही एक गोष्ट नेहमीच ऐकली असेल, की ज्याही घरात आपण राहतो किंवा जोही घर आपण बांधतो, त्याला ना एकदा वास्तू बघितली पाहिजे त्याची. असं बोलतात, की जर वास्तू नसेल त्या घराची बरोबर, तर तोच घर आपल्याला खूप जास्त त्रास देऊ शकतो. तो आपल्याला बरबाद करू शकतो. आणि जर त्या घराची वास्तू एकदम परफेक्ट असली, तर तोच घर आपल्याला खूप जास्त प्रगती देऊ शकतो. तर आजची ही जी गोष्ट आहे ना, ही अशीच काही आहे. ही एक आपल्या सबस्क्रायबरनी पाठवलेली आणि ही त्यांच्या घरी घडलेली गोष्ट आहे.
तर तुम्हाला माहिती आहे की जेही आपले इन जनरलच की आपल्या वडिलांमध्ये आणि आपल्या काकांमध्ये एकदा ना एकदा तरी वाद झाले असतात. आपल्या भावकीत थोडेफार वाद सुरू असतात. पण काही लोकांमध्ये तेच वाद खूप जास्त पोचलेले असतात. काही भाव दुसऱ्या भावाच्या जीवावर उठतात त्या जमिनीसाठी, त्या घरासाठी आणि आपण ह्याची अनेक उदाहरणं बघितली असतील, बरोबर? तर ही जी घटना आहे ना, ही एक राम आणि एक मनोहर नावाच्या ह्या 2 भावांमधली गोष्ट आहे. राम जो होता तो मोठा भाऊ होता आणि जो मनोहर होता ना, तो त्या घरातला लहान भाऊ होता. आता या दोघांचीच फॅमिली होती. रामला 2 मुलं होती, मनोहरलाही 3 मुलं होती. 1 मुलगा, 2 मुली होत्या त्याला. आणि त्यांचं ते लोकं एकाच घरात राहून सगळं संसार वगैरे करायची. आता त्या पूर्ण घरात फक्त राम कमवायचा आणि बाकी सगळे लोकं त्याच्या पैशावर खायची. म्हणजे त्यांचे आई-वडील झाले, मग मनोहरची फॅमिली, मग रामची फॅमिली हे त्याच्याच पैशावर खायची. त्याच कारणामुळे जे त्याचे आई-वडील होते ना, राम आणि मनोहरचे, ते रामवरच जास्त प्रेम करायचे. कारण ऑब्व्हियसली तोच त्यांना त्या सगळ्या गोष्टी द्यायचा आणि मनोहरला ते लोकं काम करायला बोलून दमले होते. त्याचं त्या लोकांनी लग्न करून दिलं. त्यांना वाटलं की आता तरी हा काम करेल. पण तो तरी काम नाही करायला जायचा. 2-3 दिवस जायचा आणि परत काहीच त्याच्यात फरक नव्हता. तर त्याला त्या गोष्टीचा खूप जास्त राग यायचा की रामलाच सगळे लोकं म्हणजे त्याचे आई-वडील त्यालाच प्रेम करतात किंवा त्याचे मुलंही रामकडेच जातात. म्हणजे कोणती गोष्ट लागली, कोणतं त्यांना काय पाहिजे तर त्याच्या मुलाचेही लाड रामच करतो. तर त्याला नेहमी रामची ना चीड असायची. ठीक आहे. आणि त्यासाठी तो नेहमी अधूनमधून भांडायचा. त्याच्या मनात त्याला असं वाटायचं की हे जे त्यांचं घर आहे ना, हे त्याचे आई-वडील सगळी प्रॉपर्टी रामच्या नावावर करतील आणि त्याला काहीच नाही मिळणार. त्याच्या मुलांना त्याला वगैरे काहीच त्याला बाहेर काढलं जाईल. असं त्याला नेहमीच वाटायचं. त्यामुळे आहे ना तो नेहमीच भांडण करायचा. दर 2 दिवसांनी तो भांडायचा रामशी, त्याच्या बायकोशी, त्याच्या वडिलांशी वगैरे नेहमी त्याचं भांडण सुरू असायचं. आता सुरुवातीला तर ते ठीक होतं कारण प्रत्येक घरात भांडणं वगैरे चालतात. पण हळूहळू त्यांचं भांडण खूप वाढायला लागलं. त्याची फ्रिक्वेन्सी खूप वाढायला लागली आणि त्यांना सगळ्या लोकांना त्रास व्हायला लागला. स्पेशली जे त्यांचे वडील होते ते एक हार्ट पेशंट होते आणि त्यांच्या भांडणाचा त्यांना दरवेळी त्रास होत होता. एके रात्री असंच भांडण झालं आणि ते खूप टोकावर पोचलं. मनोहरने अक्षरशः रामवर हात उचलला आणि ह्या सगळ्या गोष्टी बघून त्याच्या वडिलांचा तिथेच जीव गेला हार्ट अटॅकने. आता या गोष्टीचं सगळ्यांनाच खूप जास्त वाईट वाटत होतं की काय केलं. रामला पण वाटलं कुठे मी याशी भांडलो, नको भांडायला पाहिजे होतं, माझा वडिलांचा जीव वगैरे गेला. पण दुसरीकडे जो मनोहर होता ना त्याला काहीच फरक नव्हता पडला. त्याचं असं होतं की बरं झालं ना, जे त्यांनी केलं त्यांना त्याची शिक्षा मिळाली. माझ्यावर त्यांनी कधी प्रेम केलं का, मी का त्यांना मानू, मी का त्यांच्यासाठी रडू. एकदम वेगळं ॲटिट्यूड. इवन त्याचे पोरं वगैरे रडतायत पण ह्याला काहीच फरक नव्हता पडत. वडील गेले, त्यांचा 13वा होण्याच्या आधी हा परत जाऊन त्यांच्याशी भांडायला लागला की मला हा घर पाहिजे. आता हे बघून रामलाही राग आला. बोलतो मला हे घर द्यायचं नाही. बोलतो नाही मला हेच घर पाहिजे, तू बघ. तर तेव्हा त्यांच्यात बऱ्याच गोष्टी चालले, पोलीस कंप्लेंट वगैरे झाली, बरेच आजूबाजूचे लोक आले आणि त्यांची एक गोष्ट डिसाईड झाली की जो राम आहे, जो मोठा मुलगा आहे, त्याला हेच घर मिळणार कारण त्यांनीच ऑब्व्हियसली आतापर्यंत सगळं बघितलं आहे. आणि दुसरा जो मनोहर आहे त्याला त्यांचं शेत जे आहे तिथे त्यांचं गाईचा गोठा वगैरे होता तिथे, त्याला तिथे जागा मिळणार आहे बरोबर शेतात आणि मस्त एकदम ती पूर्ण जागा त्याची. आता ही गोष्ट मनोहरला पटली कारण ती जागा बऱ्यापैकी मोठी होती. तर त्याने ते गोठं वगैरे तिथून साफ केलं आणि तिथेच घर बांधण्याचं ठरवलं. मस्तपैकी एकदम मस्त जागा, गावापासून लांब. तसं पण त्याला गावातले कोण लोक जास्त भाव द्यायचे नाही ह्याच सगळ्या कारणामुळे. तर तो गावापासून लांब त्यांनी मस्त घर वगैरे बांधायचं ठरवलं. तर आता त्या गोष्टीला 6-7 महिने झाले होते त्याचे वडील वगैरे जाऊन. तेव्हा भूमिपूजन जेव्हा त्या घरचं होणार होतं तेव्हा त्यांनी त्यांच्याच गावातले एक पंडित असतात, जे पुजारी असतात, त्यांना बोलवलं की त्या सगळ्या भूमिपूजनसाठी. तेव्हा त्यांनी मनोहरला एक गोष्ट सांगितली की तू घर बांधतोयस तर बांध, पण या हद्दीबाहेर तुझं घर जाऊ नको देऊ. ह्याच्यापेक्षा पुढे तुझं घर बांधू नको. तर त्याने विचारलं की का, म्हणजे मला बांधायचं आहे, पूर्ण जागा माझी आहे, मोठं घर बांधणार मी. तर पुजारी एकदम सिरियस होऊन बोलले की अजिबात नको बांधू, ही तिची येण्या जाण्याची जागा आहे. तो बोलला कोणाची. हाय ती इथूनच येते जाते, नको बांधू. तेव्हा ते बोलले अबे माझी जागा आहे, मी काय करायचं. बोल ठीक आहे. बोले हां चालेल. तो मनोहर त्यांच्यासमोर तरी बोलला आणि भूमिपूजन वगैरे करून घेतलं. दुसऱ्या दिवशीपासून त्यांचं काम वगैरे सगळं सुरू झालं आणि बघता 6-7 महिन्यात त्यांचं घरही बांधलं गेलं होतं. आता ऑब्व्हियसली त्यांनी जे ते पुजारी बोलले होते त्यांचं काहीच ऐकलं नाही. आता जेव्हा घर बांधून पूर्ण झालं तेव्हा जेव्हा त्या घराची पूजा होती ना तेव्हा परत त्याच पुजाऱ्यांना बोलवलं
आज जसेच पुजारी आले त्यांनी घर बघितलं ते खूप जास्त रागवले. ते त्याला बोलले, "मी बोललेलो ना तुला इथे नको बांधू, तू का बांधलंस?" तो बोलला, "अरे काही नाही, हे सगळ्या आधीच्या गोष्टी आहेत, तुला नको बांधू इथे, तुला तुला खूप भारी पडणार आहे." तुला काय भारी पडेल, काय आम्ही कितींदा आलो इथे, काहीच नाही आहे, तुम्ही करा आपलं. तेव्हा पुजारीने अजिबात आत येण्याचा नकार दिला. तो बोलले, "मी आत येणारच नाही." त्यांनी बाहेरूनच पूजा वगैरे केली त्याच्या मनासाठी वगैरे आणि तिथून निघून गेले. आता त्या दिवशीपासूनच त्याची पूर्ण फॅमिली, मनोहर, त्याची 3 पोरं आणि त्याची बायको, यांची पूर्ण फॅमिली त्या घरात राहायला जाणार होते. आता त्या घरात बाकी सगळं तर ठीक होतं, कारण मनोहरला पण आता जेव्हा हिस्सा त्यांचा वाटण्या झाल्या होत्या, त्याच्याकडे पण बऱ्यापैकी पैसा होता. हे गोष्ट तो नुसता उडवायचा, दारू पिऊन वगैरे यायचा. तर त्याची मस्तपैकी अय्याशीच चालू होती, की मस्त घर पण आता मोठा बांधला, तर गावातले पण जे त्याचे मित्र होते त्याचे वाहवाही करायचे, त्या सगळ्या गोष्टी. पण त्याचा जो परिवार होता ना, त्यांना बऱ्याच गोष्टी त्यांच्याबरोबर विचित्र जाऊ लागल्या. त्यांचा जो तो रूम होता ना, जिथे ते पुजारी बोलले होते की इथे बांधू नको, त्या रूममध्ये बऱ्याच गोष्टी, म्हणजे कोणत्याही गोष्टी ठेवल्या ना रात्री आपटायच्या. म्हणजे देवाचे फोटो झाले ते पडायचे, भांडी बिंडी ज्याही गोष्टी त्यांनी ते स्टोर रूमसारखं वापर केलं होतं, तर ज्याही गोष्टी ठेवायच्या त्या आपटायच्या. तर जेव्हा ही गोष्ट मनोहरला माहिती पडली, तो बोलला एक असेल हवा वगैरे जास्त सुटत असेल त्यामुळे झालं असेल. तर त्यांनी काय केलं की त्या सगळ्या गोष्टी बाहेर ठेवल्या आणि त्याला वाटलं उंदीर वगैरे कदाचित असतील, बाहेर ठेवल्या आणि तो तिथेच झोपू लागला. ज्या रात्री तो तिथे झोपला ना, त्याने स्टार्टिंगला तर सगळं नॉर्मल होतं, पण जशीच रात्र होऊ लागली ना, म्हणजे अजून रात्र होऊ लागली, त्याला त्या रूमचं टेम्परेचर खूप पडलेलं जाणवायला लागलं. त्याला खूप थंडी वाटू लागली. आणि असं बोलतात ना की ज्या ठिकाणी निगेटिव्ह एनर्जी आहे किंवा ज्या ठिकाणी कोणतरी आहे, त्या ठिकाणी तो टेम्परेचर नेहमीच एक ड्रॉप झालेला असेल. तर असंच काहीतरी त्याच्याबरोबर होऊ लागलं. पण तो कसा तरी रात्री मस्त दारू पिऊन यायचा आणि तो झोपून जायचा, अशा व्हायचा. तर काही दिवसांनी काय झालं ना, की त्याला ना एकटं झोपायला थोडं विचित्र वाटायला लागलं, थोडी भीती वाटायला लागली. तर तो आहे ना त्याच्या लहान मुलालाही घेऊन झोपायला लागला. त्याचा जो दुसरा मुलगा होता ना, त्याला तो तिथेच त्याच्याबरोबर झोपवू लागला. तो बऱ्यापैकी 7-8 वर्षाचा असेल, तर ते दोघं तिथे त्या रूममध्ये झोपायचे. तर जेव्हापासून तो मुलगा तिथे झोपू लागला ना, त्याच्या बऱ्याच गोष्टी विचित्र होऊ लागल्या. तर नेहमी त्याच्या आईला सांगायचं की कोणतरी आहे तिथे, कोणतरी मला बोलवत असतं, कोणतरी मला डोकावून बघत असतं. अशा बऱ्याच गोष्टी तो त्याच्या आईला सांगायचा. पण आई बोलली, "अरे काही नाही, नवीन घर आहे ना, तर कदाचित तुला वाटत असेल, काही नाही." तर एक दिवशी काय झालं ना, की तो शाळेतून आला, म्हणजे काही दिवसानंतरच तो शाळेतून आला आणि आल्यावरच आईला बोलला, की "आई मी विहिरीत अंघोळ करायला जातोय, खूप गरम होत आहे, तर मी जाते तिथे." आई बोलली, "ठीक आहे जा." कारण त्यांच्या इथे ते सगळं म्हणजे विहिरीत अंघोळ वगैरे करणं गावात साईडला खूप नॉर्मल असतं, आपल्याला माहिती आहे. तर बोलली, "ठीक आहे जा तू, पण लवकर ये." तर तो गेला. विहीर जसं मी तुम्हाला बोललो, की त्यांच्या घराच्या थोड्याच अंतरावर होती, मागे होती. तर तो गेला आणि 1 तास झाले, 2 तास झाले, 3 तास झाले, तो काय आला नाही परत. शेवटी जेव्हा संध्याकाळी त्याची आई जेव्हा त्याला शोधायला गेली, तिने बघितलं की त्याच्या मुलाची डेड बॉडीवरती तरंगते. त्याचा त्याच पाण्यात जीव गेलाय. आणि हाच मुलगा खूप छान पोहणारा असतो, म्हणजे त्याला स्विमिंग ही खूप जास्त एक्सपर्ट असतो. तो लहानपणापासून स्विमिंग करत असतो. तर लहानपणापासून ते लोक त्या विहिरीत अंघोळ वगैरे करायला जात असतात. पण त्या दिवशी माहिती नाही त्यावर काय झालं, की त्याचा तोल गेला की त्याने स्वतःहून असं केलं, माहिती नाही. थोड्या वेळाने मनोहर वगैरे आले, सगळ्या लोक रडारडी सुरू झाली, सगळं काही सुरू झालं. त्यांचेही काही नातेवाईक वगैरे आले आणि त्यावेळी पण जेव्हा ते पुजारी आले होते, त्यांनी सांगितलं की हे घर नीट नाही आहे. तुला बोलले ना की इथे ह्या ठिकाणी वास्तू याची नीट नाही आहे, तर त्याचाही असर पडू शकतो. तर तू कृपया हे जी रूम आहे ना, ती नका वापरू, हे तोडून टाका तुम्ही. हे जो बाहेर काढला ना एवढा हिस्सा, तो तुम्ही नका वापरू. पण तरीही जसं मी बोललो की मनोहर त्याचं असं होतं की जाऊ दे, म्हणजे आता मी एवढं खर्च केलं आहे, मग आता परत खर्च करणार, माझ्याकडे तेवढे पैसे नाही, असं. तर तो बोलला की ठीक आहे. त्यानं परत टाळलं. त्याने ठरवलं की आतापासून ह्या रूममध्ये मी झोपणार. बघूया कोण काय करतं आणि नक्की काय होतं. त्याने तसंच तो हे बोलला ना की बघूया कोण काय करतोय. त्या दिवसापासून बरेच असे विचित्र इन्सिडेंट त्याबरोबर घडू लागले. त्या रात्री जेव्हा तो झोपायचा प्रयत्न करत होता, त्याला एक गोष्ट जाणवली, ते म्हणजे त्याच्या खिडकीतून कोणतरी त्याला डोकावून बघतंय. तसं त्याने तिथे बघितलं तर कोणच नव्हतं. त्याला असं वाटलं की कदाचित त्याचा भास असू शकतो. दुसऱ्या रात्री परत तसंच काही झालं. त्याला त्याला ना एक म्हातारी बाई त्याच्या खिडकीच्या इथून चालत जाताना दिसली.
तो परत तिथे गेला, तिच्या मागे जाण्याचा त्याने प्रयत्न केला. त्याला एकदम दिसत होती ती. त्याने आवाज द्यायचा प्रयत्न केला. तसंच बाहेर गेला, परत गायब. त्याला असं वाटलं की कदाचित ते शेजारचे जे काकू असतात ते वगैरे कोण आले असतील, कारण त्यांची तसंच काहीतरी ते वाटत होतं. दुसऱ्या दिवशी त्याने त्यांना विचारलं की काकू तुम्ही रात्री बाहेर पडला होतात का, इथे तुम्ही का आलात? तेव्हा ते बोलले मी रात्री का बाहेर पडू, म्हणजे मला काय गरज पडली, मी माझं घर आहे, मी तिथे राहीन, इथे काय येऊ रात्री एवढा लांब. तेव्हा तो बोलले ठीक आहे चालेल. आता तिसऱ्या रात्री जेव्हा तो झोपत होता 12:30-1च्या दरम्यान, परत तेच, ती जी म्हातारी बाई होती किंवा जे काही होतं ती परत त्याला खिडकीतून डोकावून बघताना दिसली. परत तेच, ती जी म्हातारी बाई की काय ते होतं ती परत त्याला खिडकीतून डोकावून बघत होती. आणि ह्यावेळी जेव्हा त्यांनी बघितलं तर ती गायब नाही झाली, तर ते तिच्या डोळ्यात डोळे टाकून बघत होती. तर ती बोलली की हे तू जे घर बांधलेस ना इथे, इथून हटवी माझी जागा आहे. तेव्हा तो बोलला की ही आमची जागा आहे, तुझी जागा कुठून आली? तेव्हा ती जोरात बोलली की तुझी जागा आहे, ही आमची जागा आहे, माझी जागा आहे ही. इथे तुझ्या खानदानाने बऱ्याच वर्षाआधी ही जागा आमच्याकडून लुबाडली होती. आणि त्यावेळी त्या भांडता मी ह्याच विहिरीत उडी मारून जीव दिला होता. आणि तेव्हापासून रोज माझा हा येण्या जाण्याचा रस्ता आहे. आणि इथे एक घर बांधून आधी तुम्ही माझी जागा तर घेतलीच, आणि एक घर बांधून तो रस्ता पण तुम्ही सोडला नाही. मनोहर पण त्याच रागात येतो आणि बोलतो मी नाही करणार, तुला जे करायचं आहे ते कर. तेव्हा ती बोलते की अजून बाकी काय राहिलंय, तुझा जो मुलगा आहे तो असाच मेला काय, त्याला ते इरीत बुडवून मीच मारलं होतं, आणि तुझ्या मुलीलाही जे आजारपण सुरू आहे ना ते मीच करते. लक्षात ठेव, जर एक घर इथून तू तोडलंच नाही ना, हा घर इथून खाली नाही केलास, तर मी पूर्ण तुझ्या खानदानाचा सत्यानाश करेन. आज तुझा मुलगा नेलाय, उद्या तुझ्या पोरी नेईन आणि तुला असाच जिवंत ठेवेन. हे सगळं बघत ठेवायला लक्षात ठेव, जर एक घर आताच्या आता खाली कर, नाही तर. आता हे सगळं जेव्हा मनोहरला समजतं त्याला तो रडायला लागतो, की त्याला त्या गोष्टीचा अफसोस व्हायला लागतं की मला ऐकलं पाहिजे होतं, मला त्या पुजाऱ्यांचं ऐकलं पाहिजे होतं. आणि दुसऱ्याच दिवशी ते घर खाली करून टाकतात. जे मनोहर बरोबर झालं ना ते खूप जास्त वाईट होतं. आणि ह्या सगळ्या गोष्टींवरून ना मला एक गोष्ट आठवते, जे आपले कोणी रे वेदांत हे बनवलेलं ना पिक्चर आपलं ॲनाबेल वगैरे, ते पिक्चर लॉरन वॉरन कपल ना, त्याचं नाव होतं त्यांचं. तर त्यांनी एक गोष्ट सांगितलेली, त्यांनी असं लिहिलेलं की वेन यू चॅलेंज द डेमॉनिक इट वेट्स अंटिल यू आर मोस्ट वल्नरेबल देन इट स्ट्राईक्स. म्हणजे याचा अर्थ काय, म्हणजे हे जे आत्मा भूत एंटिटी असतात ना, ज्यांना आपण यांना चॅलेंज करतो ना, ते डायरेक्टली आपल्याला हार्म नाही करत, ते डायरेक्टली आपल्या त्याच वेळी त्रास नाही देत, तर ते वेट करतात, ते आपल्याबरोबर राहतात, ते त्या मोमेंटची वाट बघतात जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या सगळ्यात खालच्या पातळीवर असाल, आणि तेव्हा ते तुम्हाला धडकतात. असंच काहीतरी मनोहर बरोबर पण झालं. बरोबर, ती जी आत्मा होती त्यांनी सुरुवातीला खूप इंडिकेशन्स दिले, खूप लोकांनी त्याला नाही बोललं, पण त्यावेळी त्या बाईने, त्या आत्म्याने त्याला काय केलं नाही. पण ज्यावेळी तिने त्याचा मुलगा त्याकडून घेतला ना, तेव्हा तो त्याच्या आयुष्यातल्या सगळ्यात खालच्या फेजवर होता, आणि तेव्हा त्यांनी तिला घाबरवलं. म्हणूनच मला असं वाटतं ना की जेव्हा काही गोष्टी होतात ना, नका चॅलेंज करू. जर आपल्याला माहिती आहे नाही तर नका करू. नंतर उगाच आपण बोलणार आहे काय नाही झालं, कारण त्यावेळी तर काहीच होणार नाही. पण ते तुमच्या बरोबर राहतील, ते त्या क्षणाची वाट बघतील जेव्हा तुम्ही वल्नरेबल व्हाल, आणि तेव्हा ते तुम्हाला त्रास देतील. आता ही जी शेवटची गोष्ट आहे ना, ही गोष्ट न बोलता एक व्हिडिओ आहे, जे मी काही दिवसांपूर्वी असं स्क्रोल करता माझ्या समोर आला होता. आणि हा व्हिडिओ जेव्हा तुम्हीही बघाल ना, तुम्हालाही भूतांवर विश्वास होईल. हा जो व्हिडिओ आहे ना, एका मुलाबरोबर घडला आहे. मला वाटतं बाहेरचं आहे, भारतातलं नाही आहे. तो काहीतरी त्याच्या मेट्रोसाठी वगैरे काहीतरी वेट करत होता, सबवेसाठी वगैरे वेट करत होता, आणि ते करता करता त्याला वॉशरूम वगैरे झाली, आणि तो वॉशरूममध्ये गेला. आणि जेव्हा तो वॉशरूममध्ये गेला ना, त्याने बघितलं की त्या पूर्ण वॉशरूममध्ये कोण नव्हतं, कोणच नव्हतं. पण एका वॉशरूममधून त्याला कंटिन्युअस
काही आवाज येत होते. आणि जेव्हा त्यांनी विचारलं कोण आहे का, तेव्हा समोरून उत्तर देखील मिळत होतं. आणि जे काही पुढे झालं ते तुम्ही बघा. Nadie allá. Dios mío. Bueno, voy para adentro. Hola, hola, ¿estás acá? ¿Dónde estás? Se prenden las luces. ¿Estás jugando con la llave? ¿Ah? ¿Estás jugando con la llave? ¿Ah? Necesito otra prueba. Necesito otra prueba. Ay, marica. म्हणजे बघितलं तुम्ही की आतमध्ये कोण नव्हतं, पण स्टील त्याच्या उत्तरांना प्रतिउत्तर मिळत होतं. खूप स्ट्रेंज होती ही गोष्ट आणि खूप घाबरवणारी, हादरवून टाकणारी होती. मंडळी, तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, नक्की कमेंट्समध्ये सांगा. कारण जसं मी बोललो की तेच माध्यम आहे ज्यात तुम्ही माझ्याशी बोलू शकता आणि आपण जिथे कनेक्ट होऊ शकतो. ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त ज्यांनी आपली मेंबरशिप घेतली त्यांना शाउट आऊट. ठीक आहे. आणि आत्तापासून असेच व्हिडिओज येत राहतील, रेग्युलर व्हिडिओज येत राहतील, अशाच गोष्टी येत राहतील. आणि जर तुमच्याकडेही अशा कोणत्या गोष्टी आहेत जे तुम्हाला वाटतं मी नरेट करू, तर तुम्ही आपल्याला ह्या ईमेल ID वर पाठवू शकता. आणि आपण भेटूया तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तुम्ही मला इंस्टाग्रामवरही फॉलो करू शकता. आणि आपण भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. स्पॉटिफायवरही ऐका आणि बाय.